बातमी, राज्य मंत्रिमंडळातले काही मंत्री थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरच नाराज असल्याची चर्चा रंगू लागली आहे। सर्वसाधारण बदल्यांचे अधिकार सीएम यांनी स्वतःकडेच ठेवल्यानं काही मंत्र्यांनी नाराजीचा सूर लावल्याचं सूत्रांचं सांगणं आहे। आज झालेल्या कॅबिनेट बैठकीतच नाराजी नाट्य रंगल्याचीही सूत्रांची माहिती आहे। सर्वसाधारण बदल्या करताना संबंधित खात्याचे मंत्र्यांकडे ते अधिकार असतात, मात्र सध्या मुख्यमंत्र्यांनी सर्व बदल्यांचे अधिकार स्वतःकडे ठेवल्यानं काही मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। पुढील कालावधीत कॅबिनेट मंत्र्यांना सर्वसाधारण बदल्यांचे अधिकार दिले जावे, तसंच या महिना अखेरपर्यंत बदल्यांचा कालावधी वाढवला जावा असं मत काही मंत्र्यांनी मांडलंय। त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवत विषयावर पडदा पाडल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। कॅबिनेटच्या बैठकीतच मुख्यमंत्र्यांवर काही मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि या नाराजीचं कारण ठरलेलं आहे ते म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सर्वसाधारण बदल्यांचे अधिकार स्वतःकडे ठेवणं। संबंधित खात्याच्या मंत्र्याकडे हे अधिकार असतात, मात्र सध्या मुख्यमंत्र्यांनी हे अधिकार स्वतःकडे ठेवल्यानं मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, मंत्र्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळतेय, काय नेमकं घडतंय राज्य मंत्रिमंडळात? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज याच्या संदर्भात पडसाद उमटल्याचं दिसून आलेलं आहे। वास्तविकतेत प्रत्येक कॅबिनेट मंत्र्यांना काही विशिष्ट वर्ग अधिकाऱ्यांपर्यंत दर्जाचे जे अधिकारी असतात त्यांच्या बदल्यांचे अधिकार असतात आणि ज्या क्लास 1 ऑफिसर्स आहेत त्यांच्या फायली ह्या मुख्यमंत्र्यांकडे जात असतात। आता गेल्या काही दिवसांमध्ये काही शासकीय आदेशांमध्ये बदल केल्याने प्रत्येक फाईल ही बदल्यांची असेल किंवा इतर असेल ती मुख्यमंत्र्यांकडे जाते आणि त्याच्यामुळे वेळेत कुठलेही बदल्या होत नाही। यात महाराष्ट्रामध्ये पुढील कालावधीमध्ये निवडणुका आहेत, तसंच निवडणूक आयोगाने देखील ऑगस्ट महिन्याच्या जुलै महिन्यापर्यंत बदल्या कराव्यात असं म्हटलं होतं, पण ती डेडलाईन पाळली गेली नाही। आज या संदर्भामध्ये काही मंत्र्यांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोरच नाराजी व्यक्त केली गेलेली आहे। त्यानंतरनं मुख्यमंत्री यांनी या महिन्या अखेरपर्यंत संबंधित कॅबिनेट मंत्री यांना बदल्यांचे अधिकार देण्यात येतील आणि त्यांनी त्या कराव्यात अशा स्वरूपाची भूमिका घेतली आणि या वादावर पडदा नाराजी कमी करण्याचा प्रयत्न केला। पण स्पष्ट आहे की अनेक कॅबिनेट मंत्री हे थेट मुख्यमंत्र्यांसमोरच नाराजीचं स्वतःची भूमिका मांडतायत आणि त्याचे पडसाद कॅबिनेट मंत्र्यांमध्ये उमटताना दिसून येत आहेत। धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।